पाहायला मिळणार आहे ते शिवदुर्ग गोटलवाडी संघाकडून. शिवदुर्ग गोटलवाडी संघ चढाई करण्याकरता सज्ज होणार आणि हल्ला परताव लावण्याकरता निश्चित या ठिकाणी डिफेन्सच्या स्वरूपात असणारा सज्ज संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो जय हनुमान माचिवडवाडी भाग्याचा कौल आपल्या बाजूने घेतला तो समोरच्या असणाऱ्या जय हनुमान माचिवडवाडी संघाने. पंचांच्या विसरनं सामन्याला सुरुवात होते. 2 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू आक्रमण करण्याकरता सज्ज होतो. निदान रेषा व्हॅलेट करून पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्ररक्षण भेदण्याच्या तयारीत असताना 3.2 सिंगल 1चा क्षेत्ररक्षण सजग सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलं ते समोरच्या जय हनुमान माचिवडवाडी संघाकडून. सलामीची चढाई आणि ही सलामीची चढाई तितकीच कमालीची करायची आणि सुखकर अशा परतीच्या प्रवासाला लागायचं हा प्रयत्न असणार तो शिवदुर्ग गोटलवाडी संघाकडून. छान प्रयत्न पाहायला मिळाला आणि प्रत्युत्तर दाखल आक्रमणाला सुरुवात झालेली आपण पाहतोय. 9 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू आक्रमण करत असताना एक आक्रमणाची दिशा ठरवली गेली. स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करायचं, मध्य क्षेत्ररक्षण दिशेनं रकीश हुलकवणी द्यायची, पुन्हा एकदा लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने यायचं असा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तो या चढाईपटूचा. छान प्रयत्न पाहायला मिळतो. आपल्या संघाला साजेशी अशी चढाई करायची असा प्रयत्न होत असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल शिवदुर्ग गोटलवाडी संघाकडून. 16 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपटू आक्रमण करतोय, समोरचं क्षेत्ररक्षण अजमावून घेतोय. कारण हा पूर्वार्ध आहे. या पूर्वार्धामध्ये उभय संघाचे खेळाडू एकमेकांना अजमावत असतात, एकमेकांच्या चढाई अजमावतात, एकमेकांचा डिफेन्स अजमावत असतात आणि अशा वेळेला स्वतःला सिद्ध करण्याचा देखील प्रयत्न प्रत्येक खेळाडूचा मैदानावरती होत असतो. हा चढाईपटू स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतानाच थोडीशी दमछाक होते आणि माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होत आहे माचिवडवाडी संघाकडून. एक छोटासा खेळाडू मात्र कबड्डीच्या कौशल्याने परिपूर्ण असताना निदान रेषेच्या आसपासचा खेळ करतोय. स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना लेफ्ट कॉर्नरच्या दिशेनं 3 नंबर डिफेंडरनं लक्ष करण्याचा प्रयत्न करत असतानाच या ठिकाणी मात्र पलीदार दमदार स्वरूपाची चढाई आपल्याला पाहायला मिळते. समोरचं क्षेत्ररक्षण हलतं ठेवायचं, थोडासा क्षेत्ररक्षकांवर दबाव टाकायचा, आपले आगळेवेगळे कौशल्य मैदानावरती प्रदर्शित करायची आणि माघारी परतायचं. थर्ड राईट 2 ऑल डाय तिसरी चढाई आहे. खऱ्या अर्थानं ज्या चढाईमुळे कबड्डीला जान प्राप्त झाली अशी ही तिसरी चढाई. या ठिकाणी पाहूया 2 डिफेंडर बाद होत आहे आणि गुणांकन प्राप्त होत आहे शिवदुर्ग गोटलवाडी संघाला. छान प्रयत्न पाहायला मिळाला. खरी तर ही तिसरी चढाई होती. थर्ड राईट 2 ऑल डाय. ज्या वेळेला तिसरी चढाई असते त्यावेळेला डिफेंडरने समोरच्या चढाईपटूला आपल्या मैदानात 29-30 सेकंद खेळवत ठेवणं गरजेचं असतं, त्याची पूर्ती दमछाक होऊ देणं गरजेचं असतं. आणि असा प्रयत्न होत असतानाच या ठिकाणी थर्ड राईट स्वरूपाची चढाई आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला 2 चढाया समोरच्या माचिवडवाडी संघाच्या अनप्रॉडक्टिव्ह झाल्या त्यावेळेला तिसरी चढाई प्रॉडक्टिव्ह करण्याचा प्रयत्न निश्चित असणार आहे तो या माचिवडवाडी संघाकडून. छान प्रयत्न होत असतानाच या ठिकाणी पाहूया सिंगल पॉईंट प्राप्त होतोय तो शिवदुर्ग गोटलवाडी संघाला. तिसरी चढाई होती पण तिसरी चढाई सफिशियंट अपयशी ठरलेली पाहायला मिळते. आक्रमण होते पुन्हा एकदा 4 डिफेंडर मैदानात आहे आणि 1 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपटू आक्रमण करतोय. निदान रेषा व्हॅलेट करून पुन्हा एकदा हात फैलावत केलेली चढाई आपल्याला पाहायला मिळते. निश्चित या ठिकाणी अंतरावरचं विभागलं गेलेलं क्षेत्ररक्षण आहे. ज्या वेळेला 2 किंवा 4 या स्वरूपाचे क्षेत्ररक्षक मैदानावरती असतात त्यावेळेला निश्चित त्या ठिकाणी विभागलं गेलेलं क्षेत्ररक्षण असतं आणि या क्षेत्ररक्षणाची जर का कोणती फोडायची असेल तर तितकाच तरबेज आणि माहीर चढाईपटू असा बनवतो. चढाई सपसेल अपयशी होते आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमण होत आहे माचिवडवाडी संघाकडून. 2-2-1-2चा क्षेत्र आखला गेला. 3.2 सिंगल 1चं क्षेत्ररक्षण आणि या क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असताना स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमणाला सुरुवात केली गेली होती आणि छान या ठिकाणी स्कॉर्पियन किक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो या चढाईपटूचा. पुन्हा एकदा राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण आहे, पुन्हा एकदा मध्यभागी दमदार स्वरूपाची चढाई आपल्याला पाहायला मिळते. छान पद्धतीने पाहायला मिळत असताना या ठिकाणी परिष्कृत करण्याचा प्रयत्न होता आणि या वेळेला हा प्रयत्न सफल होतोय. निश्चित गुणांकन प्राप्त होत आहे ते जय हनुमान माचिवडवाडी संघाला. छान प्रयत्न पाहायला मिळाला. चढाईपट्टूला परिष्कृत करण्याचा प्रयत्न केला, गुणांचा पाठलाग करायचा आणि अशाच वेळेला हा चढाईपट्टू मात्र स्वतः सिटिंग बॉक्सच्या दिशेने जातोय. तर तेव्हा निश्चित पुन्हा एकदा एका धक्क्याला सामोरं जावं लागलेलं असतानाच या ठिकाणी मात्र आता आपला नैसर्गिक खेळ दमदार खेळ दाखवायला सुरुवात कोणी केली तर ती माचिवडवाडी संघानं. ज्या वेळेला माचिवडवाडी संघाच्या स्वाभिमानाला ठेच पोचली गेली, स्वाभिमान जागृत झाला आणि पुन्हा एकदा नैसर्गिक खेळ दाखवायला सुरुवात केली ती माचिवडवाडी संघानं. क्षेत्र आखलं गेलं. 2-1-2-2चा क्षेत्र सामोरं जात असताना 16 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपटू आक्रमण करतो स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने. ज्या वेळेला एखादा चढाईपटू विरोधी संघाच्या प्रांगणामध्ये जातो त्यावेळेला तो एक दिशा ठरवून घेतो, आपण आक्रमण कोणत्या पद्धतीने करायचं. समोरचा असताना डिफेंडर महत्वाचा कोण आहे त्या डिफेंडरला लक्ष करायचं असा प्रयत्न होत असतानाच पुन्हा एकदा आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. 4 क्षेत्ररक्षक मैदानात आहे.
आणि 9 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. दमदार स्वरूपाचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं, कारण हल्ला करायचा म्हटल्यानंतर दमदार स्वरूपाचा हल्ला करायचा. समोरच्या डिफेंडरना निश्चित या ठिकाणी थोडंसं गुडघे टेकायला भाग पडायचं, अशा स्वरूपाचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि तितकेच डिफेंडर देखील सावध आहे, कारण पूर्वार्धाचा खेळ आहे आणि या पूर्वार्धाच्या खेळामध्ये निश्चित थोडंसं सावधानतेने खेळ करायचा, थोडीशी गुणांची गोळाबीर हाताशी घ्यायची आणि उत्तरार्धाला सामोरं जायचं असा प्रयत्न उभय संघांचा निश्चित असणार आहे. आणि याच वेळेला आक्रमण होते शिवदुर्ग घोटलवाडी संघाकडून. 16 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. आक्रमण मात्र निदान रेषेच्या बाहेरचं, कोणताही धोका पत्करायचा नाहीये, कारण ज्या वेळेला खोलवरचं आक्रमण करण्याची वेळ येते त्यावेळेला निश्चित एखादा गुण प्राप्त करायचा किंवा आपल्या संघाला उभारी देण्याच्या दृष्टिकोनातून जी खेळी असायला हवी. रेडर बाद पंचांचा इशारा, सुंदर निर्णय. विश्वनाथ खाके एक अनुभवी पंच, समोरच्या चढाईपट्टून निदान रेषा पार न केल्यामुळे पंच मंडळी त्याला बाद ठरवत आहे. अतिशय बारीक लक्ष मैदानावर आणि याला खऱ्या अर्थानं चाणाक्ष पद्धत, कारण कबड्डी हा एक असा खेळ आहे की या खेळामध्ये क्षणात निर्णय घ्यावे लागतात आणि छान अशी निर्णय प्रक्रिया पाहायला मिळत असतात. या ठिकाणी पुन्हा एकदा 2 डिफेंडर बाद होत आहेत. पल्लेदार चढाई पुन्हा एकदा पाहायला मिळते, ते आपल्याला माचिवलेवाडी संघाकडून एक छान असं धक्क्यावर धक्के आपल्याला दिले जात आहेत. ते समोरच्या असणारे शिवदुर्ग घोटलवाडी संघ आणि त्यामुळे जे हनुमान संघ पुन्हा एकदा छान अंक आपल्याला पाहायला मिळतोय तो माचिवलेवाडी संघाकडून. या ठिकाणी तुटीत काळ घेतला जातोय आणि पुन्हा एकदा टेक्स्ट बदलायची, तुम्ही कौशल्य बदलायची आणि आगळी वेगळी कौशल्य प्रदर्शित करून पुन्हा एकदा सामना आपल्या बाजूकडून चुकवून घ्यायचा असा प्रयत्न निश्चित असणार तो उभय संघांचा. आक्रमण होते पुन्हा एकदा 9 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. 7 क्षेत्ररक्षक मैदानात आहे आणि त्यामुळे निश्चित या ठिकाणी माचिवलेवाडी संघाचा असा पुन्हा एकदा प्रयत्न असणार आहे की समोरच्या शिवदुर्ग घोटलवाडी संघाला पुन्हा एकदा खच्चीकरण करायचं आणि अशाच वेळेला आक्रमण होतंय शिवदुर्ग घोटलवाडी संघाकडून. 1 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करत असतानाच क्षेत्र व आक्रमण मजबूत क्षेत्ररक्षण करायचं आणि याच वेळेला थोडीशी कॉर्नर कडून चूक होते. 2 डिफेंडर बाद होत आहेत आणि त्याचा फायदा निश्चित होतोय तो शिवदुर्ग घोटलवाडी संघाला. या ठिकाणी यश आल्यानंतर थोडस हुळून चालण्याचा प्रयत्न आणि प्रकार पाहायला मिळतोय तो आपल्याला माचिवलेवाडी संघाकडून. मित्रांनो, यश आल्यानंतर थोडस थांबणं, समोरचे डिफेंडर आजमावणं, समोरची चढाई आजमावणं गरजेचे असते. अशाच वेळेला पुन्हा एकदा एक एक बुरुचाची वीट घासायला सुरुवात झाली ती माचिवलेवाडी संघाची. निश्चित या ठिकाणी पाहूया शिवदुर्ग घोटलवाडी आणि जय हनुमान माचिवलेवाडी उभय संघाकडून चाललेला मैदानावरचा खेळ आपण पाहतोय. पूर्वार्ध संपुष्टात आहे आणि ज्या वेळेला पूर्वार्ध संपुष्टात आला त्यावेळेला गुणांक स्थिती अशी आहे, जय हनुमान माचिवलेवाडी 9 गुण आणि शिवदुर्ग घोटलवाडी 6 गुण. 3 गुणाची नाममात्राची आघाडी आहे. ते निश्चित या ठिकाणी जय हनुमान माचिवलेवाडी संघ. आक्रमण होतोय पुन्हा एकदा 4 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करत असतानाच या ठिकाणी हे आक्रमण थोपवलं जाते. पाहूया सिंगल पॉइंट या ठिकाणी प्राप्त होतोय तो शिवदुर्ग घोटलवाडी संघाला. 3 क्षेत्ररक्षक मैदानात आहे. 2-2 सिंगल 1 चं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं 3 क्षेत्ररक्षक मैदानात असताना आक्रमण होत आहे शिवदुर्ग घोटलवाडी संघाकडून. पूर्वार्ध संपुष्टात आला त्यावेळेला केवळ 3 गुणाची नाममात्र आघाडी जय हनुमान माचिवलेवाडी संघाकडे आणि त्यामुळं पूर्वार्धावर पकड कोणाची मजबूत पूर्वार्धामध्ये झाली तर ती जय हनुमान माचिवलेवाडी संघाची. 3 गुणाची नाममात्र आघाडी आणि ही 3 गुणाची नाममात्र आघाडी थोपवण्याकरता महत्वपूर्ण प्रयत्न करावे लागणार आहे ते शिवदुर्ग घोटलवाडी संघाला. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात झाली, त्याला आपण निर्णायक सत्र म्हणतो आणि या निर्णायक सत्रामध्ये उभय संघांकडून निर्णायक खेळ होणं अपेक्षित असतं. असा निर्णायक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया सिंगल पॉइंट या ठिकाणी पंचमंडळीने घोषित केलेला पाहायला मिळतोय आणि एका गुणाची भर पडते ती माचिवलेवाडी संघामध्ये. पुन्हा एकदा एका गुणाला बॅकफुटवर संघ फेकला जातोय तो शिवदुर्ग घोटलवाडी संघ. 7 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. 2-2 चं क्षेत्ररक्षण आहे. अंतरावरचं विभागलं गेलेलं क्षेत्ररक्षण असताना या क्षेत्ररक्षणाची जर का कोंडी फोडायची असेल तर तितकाच तरबेज आणि माहीर चढाईपट्टू असावा लागतो, अन्यथा चढाई निष्फळ स्वरूपाची चढाई पाहायला मिळते. पुन्हा एकदा आक्रमण होत आहे जय हनुमान माचिवलेवाडी संघाकडून. 2-2-2चं क्षेत्र आहे. 6 क्षेत्ररक्षक मैदानात निश्चित या ठिकाणी बोनस आव्हान असताना पाहूया ही चढाई थोपून जाते ज्यावेळेस चढाईपट्टू परतीच्या प्रवासाला लागलेला असतो. छान संघर्ष मैदानावरचा आपल्याला पाहायला मिळतो
आणि मात्र हा संघर्ष संपुष्टात येतोय तो 9 नंबरची जर्सी परिधान केलेल्या जर्मन माचुलेवाडी संघाचा. थर्ड रेट डू ऑर डाय तिसरी चढाई आहे. ज्यावेळेला 2 चढाया अनप्रोडक्टिव्ह झाल्या त्यावेळेला तिसरी चढाई प्रोडक्टिव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून चाललेली खेळ आपण मैदानावरती पाहतोय आणि या ठिकाणी पंच मात्र एका डिफेंडरला पाठ ठरवतोय. तिसरी चढाई होती. यावेळेला या चढाईपटूला 29-30 सेकंद मैदानात खेळवत ठेवणं गरजेचं होतं. त्याची पूर्ती दमछाक होऊ देणं गरजेचं होतं आणि अशाच वेळेला एक डिफेंडर चूक करतोय आणि त्याचा फायदा निश्चित होतोय तो समोरच्या शिवदुर्ग गोटलवाडी संघाला. शिवदुर्ग आपण निर्णय खेळ मैदानावरती करणं गरजेचं आहे. निश्चित या ठिकाणी तुटीत काळ घेतल्यानंतर थोडीशी रणनीती ठरली असणार आहे. वेगळे डावपेच आखले गेलेले असणार आहेत आणि ही रणनीती आखून खेळण्याचा प्रयत्न आपल्याला मैदानावरती निश्चित पाहायला मिळतोय तो शिवदुर्ग गोटलवाडी संघाकडून. आणि हा प्रयत्न हाणून पाडण्याकरता प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळत आहेत. माचुलेवाडी संघाकडून 12 नंबर जास्त प्रदान केला. तो टॅकल ज्याला आपण म्हणतो चवडा पकड आपल्याला ज्याला म्हणतो ती चवडा पकड आपल्याला पाहायला मिळते शिवदुर्ग गोटलवाडी संघाकडून. पुन्हा एकदा 1+2 3 गुणाची भर पडते ती शिवदुर्ग गोटलवाडी संघ. आणि आता मात्र शिवदुर्ग गोटलवाडी संघ पुरता आघाडीवर पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशाच वेळेला मनोबल देखील उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतंय ते शिवदुर्ग गोटलवाडी संघाचा आक्रमण होतोय माचुलेवाडी संघाकडून. निदान रेषा व्हॅलिड करत असताना या ठिकाणी पाहूया तीन डिफेंडर पाहत होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा शेवटच्या निर्णायक सत्रामध्ये निर्णायक खेळायला सुरुवात झालेली पाहायला मिळते. शिवदुर्ग गोटलवाडी संघाचे 3 डिफेंडर सिटिंग बॉक्सच्या दिशेने जात आहेत आणि त्याचा निश्चित फायदा होतोय तो माचुलेवाडी संघाला. या ठिकाणी माचुलेवाडी संघाकडून पुन्हा एकदा फायदा आत्मविश्वास मैदानावरती 2 डिफेंडर बाद होत आहेत आणि त्याचा पुन्हा एकदा फायदा होतोय शिवदुर्ग गोटलवाडी संघाला. 2 गुणाची पुन्हा एकदा पिछाट होते ती समोरच्या माचुलेवाडी संघाची. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं 15-13 13-15 अशी गुणांक स्थिती असताना केवळ 2 गुणाची आघाडी जी आपल्याला पाहायला मिळते ती शिवदुर्ग गोटलवाडी संघाकडे. तुटीत काळ घेतला जातोय आणि त्यामुळे निश्चित या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात झाली आपण पाहतोय. शिवदुर्ग गोटलवाडी संघाकडून 7 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू आक्रमण करतोय. निदान रेषा व्हॅलिड करून पुन्हा एकदा मध्यरेषेकडे स्थिर राहतोय. पुन्हा एकदा आक्रमण करण्याकरता आगीकूच करत असताना या ठिकाणी सिंगल पॉइंट निश्चित प्राप्त होतोय तो या शिवदुर्ग गोटलवाडी संघाला. आणि त्यामुळे शिवदुर्ग गोटलवाडी संघ थोडासा आघाडीवर जात असतानाच थोड्याशा गुणाची पिछाट आहे ती माचुलेवाडी संघाची. पुन्हा एकदा खोलवरचं आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. 6 क्षेत्ररक्षक मैदानात असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा सिंगल पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय माचुलेवाडी संघाकरता. आणि त्यामुळे क्षणाक्षणाला या सामन्याची उत्कंठा शिखराला जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत आणि शेवटच्या 2 मिनिटाचा सामना बाकी असताना या ठिकाणी अजून देखील एका गुणाची आघाडी आहे आणि अशा वेळेला 16 नंबर जर्सी परिधान केला चढाईपटू पुन्हा एकदा माघारी परततोय आणि जी काही एका गुणाची आघाडी आहे ही एका गुणाची आघाडी या आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिघाड निर्माण करण्याची हा प्रयत्न असणार आहे तो समोरच्या असणाऱ्या जर्मन माचुलेवाडी संघाकडे. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा छान बट्टाकड केली जाते. या चढाईपटूला आपल्या कवेत घेतलं ज्या वेळेला एखादं सावज आपल्या कवेत होते त्या सावजावर तुटून पडायचं आपल्या कवेत घ्यायचं आणि सावजाला चिरबंद करायचं असा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो या शिवदुर्ग गोटलवाडी संघाकडे. आक्रमण होते पुन्हा एकदा 2-2-1चं क्षेत्र आखलं गेलंय आणि या ठिकाणी मात्र आता शिवदुर्ग गोटलवाडी संघाला मात्र थोडासा संयमाने खेळ करावा लागणार, थोडंसं सावधानतेने खेळ करावा लागणार आहे कारण थोड्याशा गुणाची आघाडी आहे. आणि आता मात्र या ठिकाणी परिपूर्ण मैदानावरचे प्रयत्न कोणाला लागणार आहेत तर निश्चित या ठिकाणी जर्मन माचुलेवाडी संघाला. 6 क्षेत्ररक्षक मैदानात असताना या पुढे होणारा सामना आहे बाजीबा किंजळे विरुद्ध जर्मन वाडावेसर. मित्रांनो आपण तयार राहायचं केवळ 1 मिनिटात आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. दोन्ही संघांकरता पुकार देण्यात आलेला आहे. आक्रमण होतंय जर्मन माचुलेवाडी संघाकडून. निदान रेषा व्हॅलिड करून चालू सामन्याचं शेवटचं 1 मिनिट सामना काही सेकंदाचा बाकी आहे आणि थर्ड रेड आहे. डू ऑर डाय स्वरूपाची चढाई असताना या ठिकाणी आक्रमण होते पुन्हा एकदा शिवदुर्ग गोटलवाडी संघाकडून. 16 नंबर जर्सी परिधान केला चढाईपटू आक्रमण करतोय. सामन्याची काही सेकंद शिल्लक आहेत आणि डू ऑर डाय स्वरूपाची चढाई असताना या ठिकाणी कॉर्नरकडून चूक होते आणि पुन्हा एकदा तुटीत काळ घेतला जातोय तो शिवदुर्ग गोटलवाडी संघाकडून. त्याकडून चूक होऊ द्यायची नाही. पंचांच्या विसरला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सामना काही सेकंदाचा बाकी असतानाच या ठिकाणी निदान रेषा व्हॅलिड करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करून माघारी परतोय. बोनसच्या स्वरूपात एक टेक्निकल स्वरूपाचा पॉइंट आणि
सामना संपुष्टात आहे. या ठिकाणी गुणांक स्थिती अशी आहे, शिवदुर्ग गोटलवाडी 18 गुण आणि जय हनुमान माचुरवाडी 16 गुण. केवळ 2 गुणांना या ठिकाणी शिवदुर्ग गोटलवाडी संघ विजय होतोय आणि पुढील फेरीमध्ये खेळण्याकरता प्रवेश करता होतोय. विजय संघाचा मनपूर्वक